इथे सर्वात अगोदर बाबू आहे. बाबू कशी झाली आहे? एकदम मस्त. इथे गौरव तुला आवडली? इथे मयूर आहे. कसं काय डॉक्टर साहेब? खूप छान आहे ना. इथे बघा अंडी घेतल्यात डॉक्टरने आपल्या. इथे निकेत आहे. कसं काय? मस्त एक नंबर. तुला रे? दीपक? अप्रतिम ना. मग कसं काय वाट लावून टाकायची एकदम. इथे आपली महिला मंडळ ते सुद्धा एन्जॉय करतायत. हा इथे आहे ना मारविडीचा पाला, बांबुर्डीचा पाला सुद्धा बोलला जातो. आता थंडीच्या दिवसात आहे ना हा पाला अवेलेबल आहे सर्व इकडे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट इन्ग्रेडियंट हाच आहे. त्यानंतर इथे आपला चिकन सुद्धा 1-2 तास झाले, छान असा मॅरिनेशन झाला आहे. इथे अंडी आहेत. पुन्हा एकदा तुम्हाला सविस्तर समजून सांगतो. त्यानंतर इथे बटाटो आणि जे रताळे आहेत ना त्यांना सुद्धा 1-2 तास व्यवस्थित असे जो मसाला बॅटर बनवला तर त्याच्यात मॅरिनेशन करून घेतलं आहे. त्याचबरोबर इथे शेंगा आहेत, त्यासुद्धा आहे ना मसाला लावून 2 तास ठेवलं होते. इथे वालाच्या शेंगा आहेत, इथे तुरीच्या शेंगा आहेत. जो सेकंड पोर्शन चिकन टाकला आहे. पुन्हा त्याच्यावर बांबुर्डीचा किंवा मारवेटीचा पाला आपण टाकला आहे. जे तुम्हाला जमेल ते तुम्ही बोला. आता पुन्हा आहे ना शेंगा घातल्यात. आता पुन्हा काय करायचं बाबू याच्यात? परत पाला टाकून नंतर अंडी टाकायची. पुन्हा आता हा पाला थोडासा टाकतो. पाला आता टाकायचा. तिसरी लहेर आपली आहे ती आपण बनवतोय. तर पुन्हा हा बांबुर्डीचा पाला किंवा मारबेटीचा पुन्हा सांगतो तुम्ही बोलू शकता, हा सुद्धा टाकायचा आहे. ऑलमोस्ट एक 40 ते 45 मिनटं झाली आहेत. आपली पोपटी पाहू शकता खूप छान अशी शिजली गेली आहे. आता आगीचे निखारे आहेत त्याच्यावर आपण आहे ना मटक्यात छान अशी भाजतोय. वर सुद्धा निखारे ठेवले आहेत.